राज्यातील सगळ्या बांधकाम कामगारांना येणाऱ्या या दिवाळीच्या दिवसापर्यंत प्रत्येकाच्या बँक अकाउंटमध्ये ₹3000 आणि काही कामगारांच्या अकाउंटमध्ये ₹5000 बोनस या ठिकाणी आता महाराष्ट्र सरकार जमा करावा असा शासन निर्णय निघालेला आहे. आणि येत्या काही दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्याचा तपशील घेऊन महा-डी-बी-टीद्वारे तुमच्या बँक खात्यामध्ये हा 3000 आणि ₹5000 महाराष्ट्र सरकारचा सरकारी दिवाळी बोनस हा बँक खात्यामध्ये पाठवण्याचं कामकाज आता सुरू होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील बांधकाम कामगारांसाठी दिवाळी गिफ्ट मिळणार आहे. आणि आपल्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ दरवर्षीप्रमाणे राज्यातील सगळ्या नोंदित आणि सक्रिय बांधकाम कामगारांसाठी ही योजना राबवणार आहे. यावर्षी देखील शासन निर्णय निघालेला आहे. 10 सप्टेंबर 2024-25 या वर्षामध्ये प्रत्येक बांधकाम कामगारांना असाच निर्णय निघाला होता. आणि यावर्षी देखील 10 सप्टेंबर 25-26 या वर्षामध्ये बांधकाम कामगारांसाठी दिवाळी गिफ्ट संदर्भातील माहिती समोर आलेली आहे. कामगारांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे. पण यासाठी फॉर्म भरावा लागणार का व तो कसा भरायचा, किंवा फॉर्म नाही भरावा लागला तर तुमच्या खात्यामध्ये पैसे हे ऑटोमॅटिक येणार का, असा प्रश्न कामगारांना पडत असेल तर या जी-आर किंवा या शासन निर्णयामध्ये या संदर्भातील माहिती आपल्याला महाराष्ट्र सरकारने दिलेली आहे. ती आपण सविस्तर पाहणार आहोत. त्या अगोदर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या, की जेणेकरून आपल्या या चॅनलवरती अपलोड होत असणारे प्रत्येक बांधकाम कामगार योजनेसंदर्भातील महत्त्वाचे आणि नवनवीन योजना संबंधितील व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आता बांधकाम कामगारांच्या कष्टाचे मोल लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनामार्फत येणाऱ्या दिवाळी उत्सवाच्या निमित्ताने सर्व पात्र कामगारांना विशेष गिफ्ट देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. हा गिफ्ट रक्कम स्वरूपात थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार असल्याची माहिती आता आपल्याला मंडळाकडून पाहायला मिळत आहे. म्हणजेच मंडळ आपल्याला काय सांगतंय, की ही जी रक्कम आहे ही तुम्हाला लाभ जो असणार आहे तो रक्कम स्वरूपात दिला जाणार आणि हा थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होणार. त्याचप्रमाणे काहींना प्रश्न पडलेला असेल, की एका रेशन कार्डवरती किंवा एका कुटुंबावरती एक किंवा एकापेक्षा जास्त बांधकाम कामगार आहेत, तर त्यामध्ये किती जणांना प्रश्न मिळणार किंवा किती जणांना लाभ मिळणार. तर या संदर्भातील पात्रता आणि अपात्रता देखील या शासन निर्णयामध्ये आपल्याला शेवटच्या पानावर पाहायला मिळणार आहे. पण त्या अगोदर गिफ्टची रक्कम कोणासाठी किती असणार आहे, हे प्रत्येक नोंदणीकृत बांधकाम कामगारास दिवाळी गिफ्ट म्हणून किमान ₹3000 ते कमाल ₹5000, म्हणजेच कमीत कमी ₹3000 ते जास्तीत जास्त ₹5000 इतकी रक्कम देण्यात येणार आहे. आता तुम्ही थंबनेलवरती पाहिलं असेल, की महिलांसाठी आपण त्या ठिकाणी ₹3000 मिळतील असं सांगितलं होतं आणि पुरुषांसाठी या ठिकाणी ₹5000 मिळतील असं सांगितलं होतं. पण या जी-आर मध्ये किंवा या निर्णयामध्ये असं काहीही नमूद नाही, की महिलांना 3000 मिळणार आणि पुरुषांना 5000 मिळणार. जर वाटप करताना असा वेळ आला तर पुरुषांना देखील ₹5000 मिळतील आणि महिलांना देखील ₹5000 मिळतील. आणि जर यामध्ये काही बदल करण्यात आले तर पुरुषांना 5000 मिळतील आणि महिलांना 3000 मिळतील. यामध्ये पुरुषांचे ₹5000 हे तर फिक्स आहे. फक्त महिलांसाठी एकतर 3000 किंवा 5000 अशा प्रकारची रक्कम मिळणार आहे. आता प्रत्येक कुटुंबामध्ये जास्तीत जास्त एकच गिफ्ट दिलं जाईल. लाभार्थ्यांच्या कामकाजातील सातत्य पाहून ते बी वाटप होणार आहे. म्हणजेच जर एका रेशन कार्डवरती 2 बांधकाम कामगार असतील तर त्यांच्यामधील फक्त एकालाच लाभ मिळेल. पण जर ते 2 भाऊ यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे 2 रेशन कार्ड असतील, समजा हा एक भाऊ आहे आणि हा एक भाऊ आहे, हे दोघं सख्खे भाऊ आहेत, पण याच्याकडे सेपरेट रेशन कार्ड आहे आणि याच्याकडे सेपरेट रेशन कार्ड आहे, तर याला पण लाभ मिळेल आणि याला पण लाभ मिळेल. पण समजा हा एक भाऊ आहे आणि हा एक भाऊ आहे, हे सख्खे भाऊ आहेत पण यांच्याकडे रेशन कार्ड एकच आहे, पण त्यांना लाभ हा 2 वेळा पाहिजे तर असा मिळणार नाही. त्यांना लाभ हा एकच मिळणार असं सरकारने या ठिकाणी वेगवेगळं करून आपल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता लाभार्थी कोण असणार आहेत या योजनेसाठी किंवा या नवीन येत असणाऱ्या दिवाळी बोनसच्या क्लेमसाठी? आता यामध्ये पहिलं नाव काय आहे, जे बांधकाम कामगार मंडळामध्ये वैध नोंदणीकृत आहेत आणि सभासत्वाची मुदत चालू आहे. म्हणजेच याचा सोप्या भाषेत अर्थ काय होतो, की तुमचं रिन्युअल चालू पाहिजे, तुमचं नूतनीकरण चालू पाहिजे. जर तुमचं हे 1 वर्षांपेक्षा जास्त नूतनीकरण झालेलं असेल तर ते 100% संपलेलं असेल
तर ज्यांचं नूतनीकरण संपलेलं आहे त्यांनी लवकरात लवकर आपलं या ठिकाणी रिन्युअलची प्रोसेस सुरुवात करा, की जेणेकरून दिवाळीपर्यंत देखील तुमची प्रोसेस ही पूर्ण होईल. आता त्यानंतर दुसरं या ठिकाणी महत्त्वाचं काय असणार आहे, की जे मागील 6 महिन्यात किमान 90 दिवस प्रत्यक्ष बांधकाम कामगार म्हणून बांधकाम क्षेत्रात कार्यरत असायला पाहिजे. म्हणजेच यावरून असा प्रश्न सोपा मोकळा होतो, की तुम्हाला मागील 90 दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र लागणार आहे. आता मागील 90 दिवसाचं प्रमाणपत्र मागितलं म्हणल्यावरती यासाठी नक्कीच तुम्हाला फॉर्म भरावा लागणार आहे आणि फॉर्म हा खूप सोपा असणार आहे. आता ज्यांनी यापूर्वी खोटी माहिती दिली नसून सर्व कागदपत्रे योग्य सादर केली आहेत, हे देखील या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत, असं महाराष्ट्र सरकारने सांगितलेले आहे. त्याचप्रमाणे आता पाहणार आहोत, की या नवीन लाभासाठी कोणकोणते लाभार्थी यांना लाभ मिळणार नाही. आता योजनेमध्ये लाभ न मिळणाऱ्या पहिल्यांमध्ये कामगार असतील, ज्यांचे सभासदत्व कालबाह्य झालेले आहे किंवा नूतनीकरण केलेले नाही. अशा बांधकाम कामगारांनी जर त्यांचं सभासदत्व कालबाह्य झालेलं असेल, म्हणजेच रिन्युअल संपून खूप दिवस झाले आहेत आणि तरी देखील त्यांनी रिन्युअल केलं नाही, तर त्यांचं सभासदत्व कालबाह्य केलं जातं आणि त्यांना एक वेगळी प्रोसेस असते. त्या प्रोसेसची संदर्भातील माहिती तुम्हाला जिल्हा सुधार केंद्र किंवा तालुका सुधार केंद्र या ठिकाणी मिळून जाणार आहे. आता यामध्ये हे पहिले कामगार असतील ज्यांना लाभ दिला जाणार नाही. त्यानंतर दुसरे कामगार हे चुकीचे कागदपत्रे सादर करणारे अथवा अपूर्ण माहिती देणारे अर्जदार. या ठिकाणी जे बांधकाम कामगार चुकीची कागदपत्रे सादर करतील किंवा माहिती ही अपूर्ण देतील, म्हणजेच खरे कागदपत्र देखील पण माहिती ही अपूर्ण देतील, अशा अर्जदारांना देखील योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही. त्यानंतर एका कुटुंबातून एकापेक्षा अधिक अर्जदार असल्यास फक्त एकालाच गिफ्ट मिळेल आणि उर्वरित अर्ज रद्द करण्यात येतील. म्हणजेच एका बांधकाम कामगारांपेक्षा जर एका रेशन कार्डवरती जास्त बांधकाम कामगार असतील तर त्यांचे अर्ज रद्द करण्यात होतील किंवा अर्ज रद्द करण्यात येतील. पण मी तुम्हाला वरती समजून सांगितलेलं आहे, जर एकच सख्खे भाऊ आहेत, याचं नाव आहे 1 आणि याचं नाव आहे 2, हे दोघं सख्खे भाऊ आहेत, पण याच्याकडे एक त्याचं सेपरेट रेशन कार्ड आहे, याच्याकडे याचं एक सेपरेट रेशन कार्ड आहे, तर काहीच प्रॉब्लेम नाही. दोघांना देखील या ठिकाणी लाभ मिळणार आहे. पण जर हा 1 आणि हा 2 सख्खे भाऊ आहेत, पण दोघांकडे यांच्याकडे एकच रेशन कार्ड आहे, तर त्यांना लाभ देखील एकदाच मिळणार आहे, असं महाराष्ट्र सरकारने सांगितलेलं आहे. आता शासनाने जिल्हा व तालुका कार्यालयांना स्पष्ट आदेश दिले आहेत, की दिवाळी गिफ्टची रक्कम ऑक्टोबर 2025 म्हणजेच आता सप्टेंबर चालू आहे. सप्टेंबरमध्ये हा आपल्याला शासन निर्णय पाहायला मिळतोय. यामध्ये महाराष्ट्र सरकारने प्रत्येक तालुका आणि जिल्हा सुधार केंद्रातील कार्यकारी अधिकाऱ्यांना व तेथील कार्यालयातील प्रत्येक अधिकाऱ्यांना असा स्पष्ट आदेश दिलेला आहे, की दिवाळी ही ऑक्टोबर महिन्यामध्ये आहे. 20 किंवा 21 ऑक्टोबर रोजी आपली ही दिवाळी असणार आहे आणि दिवाळीच्या अगोदर म्हणजेच दिवाळीच्या दिवसानंतर हा लाभ मिळू नये. दिवाळीच्या दिवसापासून अगोदरच हा लाभ कामगारांच्या बँक खात्यामध्ये म्हणजेच बँक अकाउंटमध्ये जमा करण्यात यावा, की जेणेकरून त्यांची दिवाळी ही गोडधोड होणार आहे. यासाठी ऑक्टोबर 2025च्या पहिल्या आठवड्यात थेट खात्यात जमा व्हावी. म्हणजेच याची प्रोसेस फॉर्म भरण्याची जर प्रोसेस आली तर तुम्हाला लगेच सप्टेंबर पासूनच फॉर्म भरण्याला सांगितले जातील. पण अजून अशी काहीही माहिती आलेली नाही, की कामगारांना सेपरेट फॉर्म भरावे लागतील का. पण जर फॉर्म भरण्याची वेळ आली तर सप्टेंबर महिन्यामध्येच फॉर्मची भरण्याची तारीख चालू होईल आणि फॉर्म भरून झाल्यानंतर त्यांना अप्रूव्ह करून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातच थेट खात्यात रक्कम जमा होणार आहे. या निर्णयामुळे बांधकाम कामगार कुटुंबामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होणार आहे. अशी आपल्याला संपूर्ण माहिती आपल्या मंडळाने प्रत्येक कामगारांना वेगवेगळ्या सोशल मीडियाद्वारे दिलेली आहे आणि या अंतर्गत कामगारांना देखील मोठा लाभ मिळणार आहे. आता या नवीन योजना म्हणू शकता किंवा नवीन क्लेम म्हणू शकता. यासाठी जर तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही ते संपूर्ण प्रश्न आपल्याला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर दिलं जाईल आणि तुम्ही जर लाईक केलेलं असेल आणि सबस्क्राईब केलेलं असेल तरच तुमच्या कमेंटचं उत्तर दिलं जाईल. व व्हिडिओमध्ये वापरलेल्या प्रत्येक मटेरियल डाउनलोड करण्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.